नागवा यांच्या मालकीचा संघ आणि कर्णधार या स्पर्धेतील श्रावणी निवड रोशन नागवा ग्रुप संघ मालक रोशन नागवा आणि बजरंग नागवा यांच्या मालकीचा हा संघ आणि कर्णधार मालसंकात कोळी आणि कर्णधार आहेत विघ्नराज कोळी यांचा संघ आपण पाहतात. महालक्ष्मी प्रसन्न ट्रॉलर या स्पर्धेतील पाहतो. त्यानंतर या स्पर्धेतील पाचवा संघ आहे गोल्डन गणेश. या संघाचे संघ मालक आहेत सचिन नागवा. कर्णधार ठरते त्यामुळे विनंती असेल आपण टाळ्या वाजवा. त्यानंतर या स्पर्धेतील सहावा संघ जानकीची आणि संघ रायगड प्रीमियर लीग प्रमाणे सर्वांना बेस्ट वाटले गेले आणि त्याच बेस्टनुसार आपण पाहतो या सर्व प्लेयरची किंबहुना त्या संघ मालकांची एंट्री आपण इथे करतोय. त्यानंतर या साईराम नागवा त्यानंतर बहुचर्चित असणारे हे नाव आणि हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. कर्णधार म्हणून मनीष कोळी यांना आपण पाहतोय. नक्कीच एक विक्रम रचण्याचा प्रयत्न पहिल्याच वर्षामध्ये सवलत दाखवा. महेश कोळी, देवेंद्र कोळी, कर्णधार निहाल गणेश कोळी. त्यानंतर या स्पर्धेतील 11वा संघ आपण पाहतोय नवसाई माऊली ग्रुप. संघ मालक आपण पाहतोय धनाजी तांडेल आणि ज्ञानेश्वर तांडेल यांचा खेळत असताना सुद्धा या खेळामध्ये चांगला खेळ केला असा मोठी संघाचा नितेश कोळी ज्याला उपहार आलोक कंबल कोळी आणि रुपेशजी कोळी यांना पाहायला मिळतात. ऑरेंज आर्मी या स्पर्धेमध्ये उतरत असताना आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर शरीरयष्टी अगदी बारीक परंतु फटके मारण्यात इतका बेताज भाष्य की अगदी समोरच्या गोलंदाजाला गार करणारा खेळाडू कर्णधार म्हणून आपण पाहतो. माऊली ग्रुप हा संघ आपण पाहतो आणि या संघाचे संघ मालक रोहिदास कोळी, यश कोळी आणि शिवेश भगत यांच्या दोघांची चुरस आहे. चुरस आता अक्षरला बोलू लागेल त्याचे दोघांचे बोलू लागलेले असे वाईट शर्मा रोशन नागवा सांगताय. एक अंबर नागवा आणि त्याच्यानंतर कृष्णा नागवा. दोन्ही ग्राममंडळाचे अध्यक्ष अंबर नागवा आणि उपाध्यक्ष रोशन तू मागं बोलू बोलू लावायचे. आता कोणतेही कार्य करण्यानंतर जे शुभ कार्य असेल शुभ कार्याची सुरुवात आपण जी करतो ती गणेश वंदनाने किंवा विघ्नार्थाच्या रूपांची बदलणे ही सुरुवात केली जाते. आणि त्याच पद्धतीचं हे जे काम आहे ते काम म्हटल्यानंतर आपल्या जे व्यासपीठावरती मान्यवर आहेत ते सर्व मान्यवर इथे उपस्थित असून त्याने आपलं त्या ठिकाणी पूजन केलं जाते त्यांच्या हस्ते. आणि त्यानंतर माझ्या मते ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल. हॅलो, आता गणेश पूजन झालेलं आहे त्याच्यानंतर ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल. हे आपल्या ट्रॉफीचं अनावरण झाल्यानंतर दत्तगुरु आणि तुळशीराम नागवा, दत्तगुरु नागवा आणि तुळशीराम नागवा यांच्या मार्फत त्या ठिकाणी याचे 3 ट्रॉफी आहेत आणि आपले सॉरी 4 ट्रॉफी आहेत. आपल्या पिताश्री लक्ष्मण दुधाजी नागवा, स्वर्गीय लक्ष्मण दुधाजी नागवा यांच्या स्मरणार्थ त्यांनी याच्या ट्रॉफी आणि या ट्रॉफी प्रदान केलेले आहे. जे जयकार झालेला आहे आपल्या विघ्नार्थाचं आपण जे आशीर्वाद म्हणून त्या ठिकाणी मागून त्यांना श्रीफळ वाढवलेलं
परिधान केलेले आहेत तर त्याचं अनावरण आणि ग्रामस्थ मंडळातर्फे त्यांना सांगितले की त्यांनी आपल्या ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. तर अनावरण झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. वेलकम दत्तगुरु भगवान तुळशीराम माधव. 2, 3 बोल साईनाथ महाराज की. हॅलो, आता ट्रॉफीचं अनावरण झालेलं आहे दत्तगुरु नागवा आणि तुळशीराम नागवा आणि त्यानंतर आपल्या तातृत्व असणारे असे अमर नागवा याचं यथोचित मान सन्मान पुष्पगुच्छ देऊन आमचे गैदी बाबा आणि पुढील सत्कार केला जाईल. बंगाली मातांचं स्वागत करावं. तसेच हॅलो, पालिका आणि सभासद पद्माकर नागवा यांचं स्वागत, रुपेश नागवा यांचं स्वागत, दत्तदर्शन करणारे उत्कृष्ट समालोचक गैदी नागवा यांचं स्वागत. सोसायटीचे माजी चेअरमन राजेश नागवा, गोल्डन गणेश, महालक्ष्मी टॉलर, टाइम पास ग्रुप, टाइम पास शिफर्स, सौरभ कोहली, डिंगडॉंग किंगफिशर, राजेश गजानन नागवा, ज्ञानेश्वर पांडुरंग कोहली, व्यवसाय कोहली, विकी किशोर कोहली, तुमची नाश्त्याची व्यवस्था सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. तर थोडा वेळ आपण
प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ देवापुरी यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर राजूदेव समेंके यांचा पुष्पगुच्छ आणि शाल शिल्प देऊन सत्कार करण्यात येतो. अंबल नागवा, राजेश नागवा, सचिन नागवा, दत्तगुरू नागवा. टाळ्यावरून स्वागत करण्यात येईल राजूशेठ साळुंखे यांचं. चला, टाळ्यावरून जोरदार टाळ्यावरून स्वागत करायचं. तसेच विकास भाऊ पिंपळे यांचं सुद्धा शाल शिल्प देऊन स्वागत करायचं आहे. टाळ्यावरून स्वागत करायचं. भोगताले यांच्यात आपल्याला मित्रांनो, मी काही राजकारणी माणूस नाही, पण आज इथे माझे मित्र तुमचे नागवा मंडळ चेअरमन मंडळ यांनी मला आग्रहाचं निमंत्रण केलं. मी इथे आलो ते ह्याच्यासाठी आलेलो आहे की तुमच्याकडे मी गोविंदाला आलेलो होतो, गोविंदा घेण्यासाठी आलेलो होतो आणि हा गावाचं प्रेम रेवस गोविंद या गावाचं प्रेम बघितलं तर या गावामध्ये असणाऱ्या माझ्या या तरुणाईचा, या कोळी बांधवांचा एकीपणा हा रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही. मित्रांनो, आज आपला कोळी दिवस कोळी समाजाने ही प्रीमियर लीग ठेवलेली आहे आणि या लीगसाठी तुम्ही एवढा हा जोश दाखवलेला आहे, तुम्ही ही शिस्त दाखवलेली आहे. बरोबरच क्रिकेट हा असा खेळ आहे की इथं शिस्तीचं पालन केलं जातं, इथं समजूतदारपणा लागतो आणि तो समजूतदारपणा त्या शिस्तीचं पालन या कोणी गावात आहे. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की तुमची असणारी हा एकीपणा शेवटपर्यंत तुमच्या इथे कोणी येऊ, पण तुमचं हे शिस्त, तुमचा एकत्रितपणा, तुमच्या तरुणांचा जोश असा कायमस्वरूपी तुमच्यात राहो आणि या बोर्डी गावामध्ये जे वातावरण आहे आनंदमय हे वातावरण हे अशाच पद्धतीने राहो. आपली 7 तारखेला क्रिकेट पिढी चालू होते, 7 तारखेला चालू होत आहे. तिथं फक्त आपण क्रिकेट खेळणं म्हणजे आपण काहीतरी उभं झालं असं नाही, तर त्या क्रिकेट खेळत असताना तिथं असणारी शिस्त, तिथं असणारा आपला प्रामाणिकपणा, आपली असणारी एकजूट दाखवायची आहे. आणि आपण काय आहोत, प्रीमियर लीग ही आता महाराष्ट्रात भरली जाते, पण गावाची प्रीमियर लीग भरणारा हा एकमेव महाराष्ट्रातला एकमेव गाव म्हणजे मोठी गाव आहे. आणि हा संदेश आपण महाराष्ट्राला द्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या ह्याच्यातून
महिना आम्हाला भेटतोय. आम्ही सर्व नागपूर मंडळी असेल, आमची ग्रामस्थ मंडळ कमिटी असेल, आमच्या संस्थेतील सर्व सदस्य असतील, सभासद असतील किंवा गावातील प्रतिष्ठित मंडळी असेल, यांनी सगळ्यांनी निर्णय घेऊन तसेच हे आमच्या गावातील काही जण बाहेर खेळायला जातात त्या सगळ्यांनी मिळून एक असं ठरवलं की 1 महिना आमच्याकडे असतोय, त्या 1 महिन्यात आपण काहीतरी एक मनोरंजन, ही क्रिकेट स्पर्धा नाही, मी पहिल्यांदा परत एकदा सांगतो, हे फक्त पूर्णी दिवस मुलांसाठी आणि सर्वांसाठी एक मनोरंजनाचं साधन आहे आणि ते आपण व्यवस्थित पार पाडायचं आहे. कोणी स्पर्धा म्हणून याकडे बघायचं नाही. खेळताना स्पर्धा ठीक आहे, पण जेव्हा आपण खेळून बाहेर येतोय तेव्हा हा फक्त मनोरंजनाचा भाग आहे. हा एक सगळं संगमाला आणि त्याबद्दल नेक्स्ट प्लेयर नेम प्रितेश कोळी, फलंदाज साई 11 या संघाचा खेळाडू प्रितेश कोळी. प्रितेश कोळी आपल्याकडे फोटो अलाउड नाही 500. प्रितेश कोळी 500, 1000, 2500, गोल.